असं वाटतंय मला मी एखाद्या मोठ्या आयलंडला आलेलो आहे. एक नंबर व्ह्यू आहे. तुम्हाला आता भंडारा जी लेक साइड आहे ती लेक साइड दाखवणार आहोत. जसं कोकणात जो व्ह्यू आणि जे वातावरण असतं तसाच सेम टू सेम फील येऊ राहिला. तर मित्रांनो, कॅम्पिंगचा दुसरा दिवस कसा सुरू झाला चला बघूया आता आपण. सगळ्यांनी मस्त फ्रेश होऊन सकाळी पोहे नाश्त्याचा आनंद घेतला. तर मित्रांनो, आता मॉर्निंगला आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालोय आणि आता आपल्याला नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे. नाश्त्यामध्ये आपल्याला पोहे दिलेले आहे. तर आता आपण ते पोहे ट्राय करणार आहोत आणि लगेच थोड्या वेळात आपल्याला चहा वगैरे भेटणार आहे. तर आपले वैदी एकदम खुश. कॅम्पिंग तसं एकदम जबरदस्त आहे. मस्त रात्री चांगली झोप झालेली आहे सगळ्यांची. सगळे काही एकदम भारी एन्जॉय करत आहे. नाश्ता झाला का आपण लगेच तिकडे बोटिंगला जाणार आहे. बोटिंग वगैरे करणार आहोत. मस्त टेस्ट आहे पोहेची पण. नक्की ट्राय करून बघायचं. छान आहे टेस्ट पण. आता आपण थोडं चहा पिणार आहे. चहा मस्त गरमागरम एक नंबर गवती चहापासून बनवले होते. तर मित्रांनो, तुम्हाला आता मॉर्निंग व्ह्यू दाखवतो भंडारा कॅम्पिंगचा. आणि आपले जे ग्रुप मधले कार्यकर्ते होते ते सगळे मस्त फोटोशूट वगैरे करत होते. आणि हा तुम्ही बॅक वॉटरचा नजारा पण बघू शकता. एक नंबर आहे, खूप मस्त. तर मित्रांनो, आम्ही बोटिंगला जाणार आहे. यांच्या कॅम्पिंगची बोटिंगची मज्जाच वेगळी भावना. तुम्ही गेलात तर नक्की बोटिंग राईड पण ट्राय करा. एक नंबर आहे खरंच. तर मित्रांनो, आपलं आता कॅम्पिंगचं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. आता आम्ही इथून निघणार आहे. फुल एन्जॉय झालेला आहे. तर आपले सर आहे, त्यांना थोडी ती जी माहिती आहे ती विचारूया. इथं गड वगैरे काय किल्ले वगैरे आहे का अजून बघण्यासारखं नाही का काय? नमस्कार सर, सांगा. हे आपल्याकडे एक गौळदेव म्हणून ओळखलं जातं. इकडे एक हो. आणि याला मस्का म्हणतात. मस्का. हा, तर इकडे एक घनचक्कर आहे. घनचक्कर. आणि या साईडला पाबरगड आहे. इकडे पुढे तिकडे गेले का? हा. तरी समजा इकडे जायचं असेल घनचक्कर, मस्का आणि देवगड, तर किती वेळ लागतो गौरदेव यांना? गौळदेव वरती चढायला 2.5 तास लागतात. जायला 2.5 तास, यायला मस्का वरती जायला 2 तास लागतात. आणि घनचक्करला 1.5 तास लागून जातात. 1.5 तास. आणि अजून इकडे कोणता? पाबरगड आहे, त्याच्यावरती पण 1.5 तास लागून 1.5 तास. हो. तर मित्रांनो, तुम्ही इकडे आलं ना कॅम्पिंगला, तर कॅम्पिंगला स्टे करून घ्या. आणि सकाळी तुम्ही पटकन लवकर उठून 8-1 वाजता आवरून तुम्ही जर ट्रेकिंगला गेले तर एकदम मस्त होईल. तर चला आजची व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. एकदम जबरदस्त कॅम्पिंग झालेलं आहे. आणि सगळे भाऊ यांचा सपोर्ट वगैरे एकदम जबरदस्त आहे. कोऑपरेट करतात सगळे. सगळ्या गोष्टीला काही टेन्शन नाही. बिंदास आहे एकदम.